आता आपण एक मस्त लुक, वेगळा लुक बघणार आहे, तो म्हणजे रुक्मिणी काष्टा साडीतला. त्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे. हे सप्लिमेंट आहेत, गजरे, दागिन्यांमध्ये थोडेसे हेवी दागिने आणि थोडे ट्रॅडिशनलमध्ये दागिन्याची तयारी केली. दोरा, गुलाब, कात्री, बांगड्या, मुखवटे, टाचण्या, हे सगळं आपण तयार करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण याच्या खाली प्लेट्स करून घेणार आहे. पहिल्यांदा त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आपण आता तुम्ही जी बघत होता त्याच्यापेक्षा ही टोटल पद्धत वेगळी आहे, त्यामुळे थोडी केअरफुली तुम्ही समजून घ्या. ब्लाऊज पीस पहिलं कापून घेऊ आपण. सहा वर्ष साडी हो, रुक्मिणी काष्टा. पदराची बाजू मी त्या साईडला टाकली आहे, सरळ, वरची बाजू सरळ. ही अशी साडी पहिली पसरून घ्यायची जमिनीवर. त्याच्यानंतर आपण जशी साडीला 1 मीटर साडी सोडत होतो, 1 मीटर मी अंगावर सोडून घेतली पहिल्यांदा. आता पहिल्यांदा आपल्याला एक सरळ प्लेट करून घ्यायची. ही माझी खालची बाजू असणार आहे गौरीची, ही वरची बाजू आहे. आणि प्रत्येक प्लेटला एक आपल्याला असा हात फिरवायचा. त्याच्यानंतर दुसरी प्लेट आपण क्रिएट करतो. या प्लेटमध्ये ही साडी वरती 1 इंच सरकवायची आहे. हे बघा, इथे असा क्रॉस पॅटर्न तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने थोडी क्रॉस. इथे आपण टाचणी लावून घेऊया, म्हणजे ते हलणार नाही. हो हो, पोटाच्या हाईट पर्यंत गौरीच्या. त्यानंतर काढून टाकायचे आपल्याला. अशाच एक प्लेट एकावर एक क्रिएट करत जायचं. येस, हे बघा, अशा झिगझॅग पॅटर्न तयार झाला पाहिजे. प्लेट्स घ्यायची पण आणि 1-1 इंचाने पुढे पण सरकवायची. ही साडी घेतानाच म्हणजे एक तर सिल्क मध्ये आणि काठ थोडेसे कडक पाहिजेत, त्याच्यामुळे आपल्याला हा परफेक्टली बसू शकतो. प्रत्येक वेळेस असा हात फिरवायचा, नंतर प्लेट सुटणार नाहीत नंतर. माझं हे एकट्याला नसं जमत तर तुम्ही कोणाची मदत घेऊन म्हणजे ह्या साईडच्या प्लेट्स करून घेतल्या तर तसं प्लेट घ्यायची, नंतर वरची जी साईड आहे ती वर सरकवायची, वरती सरकवायची, म्हणजे हा झिगझॅग क्रिएट होतो.
शाही मस्तानी म्हणतात, काय म्हणतात? नाही ते शाही मस्तानी. ते काही नावं दिलीत त्यांनी. मस्तानी कधी साडी तरी नेसली होती का? सरळ प्लीट घ्यायची आणि मग वरती वरच्या खेचायची की हा झिगझॅग करायचा. आणि 1 इंचाने पुढं पुढं सरकवायचं सगळं. याची थोडी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ती लगेच तर नाही जमणार आहे, पण प्रॅक्टिस केलं तर नक्कीच जमेल. मेन आपल्याला हा जो पार्ट आहे ना, पोटाच्या हाईट जे आपण टाचणी लावतोय, तिथून हा मेन पार्ट आपल्याला जास्त जपायचा आहे, कारण तो जास्त फ्रंटला डिस्प्ले होणार आहे आपल्याला. बाकी हा सगळा आतल्या बाजूला पोचून टाकायचा. आपण जे आता हाताने वरती हे घालत होतो त्याच्याऐवजी आता आपण खाली येस, वर सरकत प्लेट्स झिगझॅग तयार, जे की पूर्वी बायका अशा नेसत होत्या अंगावरती. आता शिवलेल्या मिळतात साड्या, पण शिवलेल्या तो फील येत नाही. एक 4-5 प्लेट झाल्या ना, सगळ्या प्लेट धरून एक टाचणी लावूनच टाकायची, ते सटकत नाही. हो, ती एकावर एक आहेत ना त्या आतल्या साईड, त्यामुळे ते जाडमध्ये पकवून घेणार. त्याची शेवटची मिरी तयार झाली ही म्हणजे बरोबर कमरेपर्यंत इथली पोटाची हाईट ही कमरेची आहे. तो थोडा आपल्याला गौरीच्या तुमच्या हाईटनुसार ऍडजस्ट करावा लागणार. आता याच्यात सगळ्यात मोठी कसरतचं काम म्हणजे ही साडी उचलून घेणे. हा, सो हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा जो आपला मी एक पट्टा सोडला त्याचा आतून हात घालून अलगद शेवटच्या मिरीपर्यंत पकडून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे. आणि हा इथं हात ठेवून उचलून घ्यायची साडी. पदर साईडला ठेवून द्यायचा आहे ना. ह्याच्यामध्ये थोडी मदत लागणार आहे आपल्याला. एक मीटरचा आहे तो सोडून घ्यायचा साईड. ह्या प्लेट्स आपल्या अशा आता त्या मेसी दिसणार आहे, आपण बांधल्यानंतर मग त्या व्यवस्थित करून घेणार.
बांधल्यानंतर ह्या थोड्या टिल्ट करून घ्यायच्या गौरीच्या लेफ्ट साईड. एक एक प्लेट. क्या आला तो शेप तसा आपला. पदर आहे. या केसमध्ये पदर थोडा मोठा आहे, सो एक्स्ट्रा पदर आहे तो मागच ठेवून द्यायचा. हे बघा, हा पदर इकडून खूप मोठा येतो या केसमध्ये. तो पहिलाच हा 1 फूट इकडं बाहेर खेचून घ्यायचा या पदराच्या लाईननुसार. प्लेट्स करून घ्यायचं. करून घ्या. हा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आतमध्ये पोचून घ्यायचा. पायाचं काठ सरळ करून घे. हा पायाचा शेप करून घ्यायचा. तेव्हा हे एक्स्ट्रा घोळ येतो तो मागे. ही शेवटची प्लेट आहे ती एक एक सरकून परत एकदा फायनल टच द्यायचा आहे. असं म्हणजे त्या खाली बसते.
उलटा करायचा हम्म. आता. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी एका साईडने असं वर धरायचे ते. हो. ती अशी रुक्मिणी काष्टा आपण तयार आहे साडी नेसू. हम्म. तशीच आपण दुसरी पण तयार करून बघूया. हम्म. मग दोघींनी एकत्र तयार करू. येस.